मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बनवून राहा. तुम्हाला मी दाखवेल की ही ट्रॅफिक का लागली आहे आणि किती लागली आहे, पूर्ण दाखवेल व्हिडिओमध्ये. मनात सोडा, माझ्या स्वतःच्या मनात काय काय चालू आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत सरकारबद्दल. तर मित्रांनो, आपण परत आलो आहे घोडबंदर रोडची ट्रॅफिकचा विषय घेऊन. कारण आज मी स्वतः या ट्रॅफिकमध्ये अटकलो आहे. जुन्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की गाडीवाल्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे तुम्हाला मी दाखवत होतो. पण यावेळेस माझ्या मनात चाललं आहे हे तुम्हाला मला दाखवायची इच्छा होत आहे. कारण की गेले 1 किलोमीटरपासून मी चालतो आहे. मॅपमध्ये तुम्हाला वरती दिसत असेल की 38 मिनिट्सचा स्टॉप टाईम दाखवतो आहे, 19 मिनिट्सचा दाखवतो आहे. मी कसा घरी पोचणार काय बोलाय. बस फुल भरली आहे पण तरी कोणी खाली उतरून चालत नाही. काही चालत होते ते गेले, ट्रक थांबवले गेलेले आहेत. मला हे नाही समजलं की नो एंट्रीसाठी हायवेच्या म्हणजे सिटीमध्ये गाड्या कशा काय थांबवल्या त्यांनी. तर मित्रांनो, ट्रॅफिक का लागली याचं रिझन तर कळालं आपल्याला. या ज्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत ज्या नो एंट्रीमध्ये चालतात, नो एंट्रीमध्ये ज्यांना जाऊ देत नाही पुढे, त्यांना थांबवलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता खूप मोठी लाईन थांबलेली आहे. आणि पण मला हे नाही समजलं की त्यांना इथं का थांबवलं, त्यांना सिटीच्या बाहेर थांबवलं गेलं पाहिजे, पण ते सिटीमध्ये थांबलेले आहेत. तरी काहीतरी झालं असेल. जाऊ द्या, थकलो आहे पण जास्त काही बोलू नाही शकत कारण आपण निवडलेले सरकार आहे. आपण आपल्याच निवडलेल्या सरकारला आपण आपला डिसिजन आहे तो, म्हणून आपण त्यांना काही एवढं बोलू शकत नाही. जाऊ द्या, होत राहतं.